हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. तर आज आपण बनवणार आहोत एक वेगळा असा स्नॅक्स, जो की तुम्ही सकाळच्या नाश्त्याला या संध्याकाळच्या नाश्त्याला कधी खाऊ शकता. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर हा नाश्ता बनवण्यासाठी इकडे पाणी आपल्याला गरम करत ठेवायचं आहे आणि त्यात 1 वाटी आपल्याला वाटाणा घालायचा आहे. हा तुम्ही सालीचा वाटाणा किंवा भिजत टाकलेला वाटाणा कोणताही वापरू शकता. तसेच मी थोडेसे मीठ आणि साखर ॲड केली आहे. आता वाटाणा आपला बॉईल होऊन देऊया. साखर घालायची आहे जेणेकरून त्याचा कलर चेंज होत नाही यासाठी. तोपर्यंत आपण ही चटणी बनवूया. तर यासाठी मी घेतली आहे हिरवी मिरची, लसूण आणि आलं आणि त्याची मी अशी पेस्ट करून ठेवली आहे. त्याच्यात पाणी नाही घालायचे. तर यामध्येच मी घेतलं आहे अर्धा कप चण्याचे पीठ आणि अर्धा कप तांदळाचे पीठ. हे दोन्ही पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. इकडे मी चण्याचे पीठ बाहेरचेच वापरले आहे, तर तुम्ही बाहेरचे किंवा घरचे कोणतेही वापरू शकता. आता यामध्येच आपल्याला थोडे थोडे पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला काही गुठल्या होऊन द्यायच्या नाही आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ती या प्रकारे आपल्याला बॅटर रेडी करून घ्यायचं आहे. आता यातच घालूया चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा ओवा. ओवा आपण थोडासा हातावर घासून यामध्ये घालणार आहोत. आता ॲड करूया 1 चमचा सफेद तीळ आणि हे मिश्रण आपण सर्व एकजीव करून घेऊया. पूर्ण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया. ह्याला 2 ते 3 मिनटं असेच फेटून घ्यायचे आहे. इथे माझे मिश्रण फेटून झाले आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर इकडे वाटाणा शिजला आहे की नाही ते पण आपण एकदा चेक करूया. हा थोडासा चमच्यावर घेऊन हाताने प्रेस करायचा आहे. एकदम पटकन प्रेस होत आहे म्हणजे वाटाणा आपला शिजला आहे. हा थंड करून मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर वाटून घ्यायचा आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर इकडे आपल्याला 2 चमचे एवढे तेल घ्यायचे आहे. तेल गरम झाले की यामध्येच अर्धी वाटी मीडियम साईजचा मी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे. हा कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे मीडियम टू लो गॅसवर. इकडे वाटाणा आपल्याला थंड करूनच बारीक करायचा आहे. बारीक एकदम पेस्ट नाही, जाडसर असा वाटून घ्यायचा आहे. आता यातच घालूया आपण जी पण मिरची बनवली होती स्टार्टिंगला, ती सर्व मिरची यामध्ये आपण घालणार आहोत. तसेच पाव चमचा हळद घालून हे मिश्रण आपण 2 ते 3 मिनटं असेच परतवून घेऊया. ते इकडे माझे 2 ते 3 मिनटं झाले आहे. कांद्याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही आहे, फक्त परतून घ्यायचा आहे. आता आपण तो जाडसर वाटून घेतला होता तो वाटाणा यामध्ये आपण घालणार आहोत. यामध्ये घालून ह्याला 5 मिनटं आपल्याला असेच परतून घ्यायचे आहे. 5 मिनटं मी लो टू मिडियम गॅसवर परतून घेतले आहे. आता यामध्येच घालूया एक उकडून घेतलेला बटाटा मॅश करून आपल्याला घालायचा आहे. मीडियम साईजचा मी इकडे बटाट्याचा वापर केला आहे. हा बटाटा घालून हे मिश्रण परत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बटाटा यासाठी घालायचा आहे जेणेकरून त्याची बाइंडिंग एकदम प्रॉपर येईल यासाठी. यातच घातले आहे चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा साखर आणि 1 चमचा लिंबू रस. याने मस्त आंबट गोड तिखट असा टेस्ट येणार आहे. तसेच घालूया कोथिंबीर आणि हे सर्व मिश्रण आपण परतून घेऊया. 5 मिनटं आपण हे मिश्रण असेच परतून घेऊया. तर इकडे आपले बॅटर रेडी झाले आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर मी इकडे ब्रेड घेतला आहे. ब्रेड आपल्याला घेऊन ह्याचा मधला भाग आपल्याला हवा आहे. ग्लासाने किंवा वाटीने तुम्ही या प्रकारे मधला भाग तुम्ही घेऊ शकता आणि ह्याला वरनं थोडेसे पाणी लावायचे आहे. पाणी लावून ह्याला थोडे प्रेस करून घ्यायचे आहे. एकदम जोराती नाही, हलक्या हाताने आपल्याला हे प्रेस करायचं आहे. पाणी लावले आहेत कारण की ते थोडे सॉफ्ट व्हावे यासाठी मी इकडे पाण्याचा वापर केला आहे. ते याप्रमाणे मी लाटून घेतले आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कशा प्रकारे लाटून घेतले आहे. आता यामध्येच 1 चमचा एवढे स्टफिंग घेऊन आपल्याला हे प्रेस करायचे आहे. तर या प्रकारे सर्व साईडने मी स्टफिंग लावून घेतले आहे आणि ह्याला याप्रमाणे आपल्याला प्रेस करायचे आहे. याप्रमाणेच मी बाकीचे सर्वही स्नॅक्स बनवून घेते आहे. सर्वात प्रथम आपण बनवून घेणार आहोत. तर इकडे रेडी आहे. आता आपण डीप फ्राय करूया. तर आपण जे पण बॅटर बनवून ठेवलं होतं त्यामध्येच कोथिंबीर आणि 1/8
टीस्पून मी एवढा बेकिंग सोडा घातला आहे. म्हणजेच 2 पिंच एवढा मी सोडा घातला आहे. इथे मी बेकिंग सोड्याचा वापर केला आहे. आता हे मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपण डीप फ्राय करूया. साईडला मी तेलही गरम करत ठेवले होते आणि तेलही गरम झाले आहे. खूप जास्त गरम नाही, नॉर्मल आपल्याला तेल गरम करून ब्रेड आपल्याला बॅटरमध्ये डीप करून या प्रकारे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. 2 मिनटं झाले की याला उलटी करून सर्व साईडने ह्याला गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम टू लो गॅसवर. तर मी इकडे मस्त लालसर कलर येईपर्यंत मीडियम टू लो गॅसवर तळून घेतले आहे. आता हे आपण काढून घेऊया. तर इकडे आपला स्नॅक्स रेडी झाला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी बघून तुम्हाला काही नाव सुचत असेल तर कमेंट करून सांगा की या रेसिपीला आपण काय नाव देऊ शकतो. तसेच रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा.